नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. बाहेर येऊन आधी निसर्गाचं दर्शन घेतलं. बाहेर आलं की मन खरंच खूप प्रसन्न होतं. इकडे अमेरिकेत आता थंडी कमी झालेली आहे आणि वसंत ऋतूला सुरुवात झालेली आहे. सगळ्या झाडांना नवीन पालवी फुटत आहे. अंगणातली जी रोपं होती त्यांनासुद्धा नवीन पालवी फुटलेली आहे. अंगणातली गुलाबाची जी रोपं होती ती पण खूप छान बहरलेली आहेत. आज चैत्र गौर बसणार होती. सकाळी अंगणामध्ये रांगोळी काढली. चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्र गौर बसवतात. देवीला झोपाळ्यात बसवून संपूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया अक्षय तृतीयापर्यंत गौरीची स्थापना करून पूजा करतात. चैत्र महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते अशी कल्पना आहे. गौर म्हणजेच देवी पार्वतीची आपण पूजा करतो. कोणी कोणी झोपाळ्यामध्ये अन्नपूर्णा देवीलासुद्धा बसवतात आणि तिची पण पूजा करतात. पूजेची सगळी तयारी करून ठेवली. पितळीची ही सुंदरशी चैत्र गौर आहे. ती माझ्या सासू सासऱ्यांनी मला दिलेली आहे. ही चैत्र गौरी नाशिकहून 7 समुद्रापार अमेरिकेत माझ्या घरी आलेली आहे. बरोबर वर्षभरानंतर ती आज पुन्हा बसणार आहे. त्यामुळे खरंच खूप छान वाटत होतं. मन अगदी प्रसन्न होतं. सगळी छानपैकी तयारी करून ठेवली. गौरी गणपतीची पूजा केली. चैत्र गौरीला तेल पाणी लावून नाहूमाकू घातलं आणि झोपाळ्यामध्ये अक्षदा टाकून त्यावर गौरीला बसवलं. तिला हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं आणि तिला बसवून तिच्यासमोर हळदी कुंकवाचे करंडे भरून ठेवले. पाण्यासाठी लोटी भांडं भरून ठेवलं आणि कलिंगड खरबूज कापून ठेवलं. माहेरवाशीन आलेल्या ह्या गौरीचं आपण कौतुक करायचं असतं. तिला हरभऱ्याची डाळ, कैरीचं पन्हं, कलिंगड, खरबूज, बत्ताशे, गव्हाची खीर असा सगळा नैवेद्य दाखवायचा असतो. आज मी तिला गव्हाची खीर केली. गव्हाची खीर, कलिंगड आणि खरबुजाचा नैवेद्य दाखवला. मनोभावे आरती केली. चैत्र गौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पण पद्धत आहे. घराच्या अंगणात चैत्रांगण काढले जाते. चैत्रांगणामध्ये चैत्र गौरीचा पाळणा, गणपती, समई, नाभिकमळ, कासव, शंख, सूर्य, चंद्र, गोपद्म, सर्प, त्रिशूळ, स्वस्तिक, कमळ, गदा, चक्र इत्यादी हिंदू धार्मिक तसेच नैसर्गिक आकृत्या काढल्या जातात. हळदी कुंकू करण्यात येते. धन्यवाद.